तर इथे बघू शकता मी 2 केळी घेतलेत। ते मस्त असे आपल्याला सोलून वाटून घ्यायचे आहेत आणि ते बघू शकता आपली केळी खूप अशी पिकलेले आहेत, त्याच्यामुळे जो वरचा भाग आहे तो जास्त पिकलेला आहे, तो सुद्धा मी काढून टाकते आहे आणि बाकीचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तसंच आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकत आहे। इथे मी 4 ते 5 चम्मच साखर टाकलेली आहे। तर हे आपण मस्त बारीक असं वाटून घेऊया। तर इथे बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं हे वाटून झालेलं आहे, बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। ती आता आपण एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायची आहे। बघू शकता मस्त असं आपलं वाटण झालेलं आहे। तसंच आता मी ह्याच्यामध्ये 2 वाटी गहूचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे, ते टाकून आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, आपल्याला मीडियम ह्याच्यावरती आपल्याला सगळं ते एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून मी ते मिक्स करून घेत आहे। व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याचप्रमाणे करायचं आहे। तर इथं मी 2 छोटे कप पाणी घेतले, मला 2 छोटे कप पाणी लागलेलं आहे हे सगळं मिक्स करण्यासाठी। तसंच तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्या, जास्त असं आपल्याला पातळ करायचं नाहीये। तर इथे बघू शकता मस्त असं झालेलं आहे। तसंच मी थोडंसं चिमूटभर सोडा घेतलेला आहे, तो सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून सगळं मिक्स करायचं आहे सोडा टाकलेला आणि हे झाकून आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर ना आपण बघूया। तर इथे बघू शकता 10 मिनिटं झालेलं आहे आणि आपलं गुलगुलेचं पीठ मस्त असं मुरून झालेलं आहे आणि तेल सुद्धा माझं गरम झालेलं आहे। आपण भजी जसे सोडतो तसेच हे गुलगुले सोडायचे आहेत। मस्त असे मी हे गुलगुले तेलात सोडून घेतलेले आहेत। बघू शकता मी तेलात सोडल्या कसे वरती असे फुगून आलेले आहेत। मस्त असं आपलं पीठ ते मुरून झालं होतं सोड्यामुळे आणि ते गुलगुले आपले मस्त असे फुगून वरती आलेले आहेत। तर इथे बघू शकता गुलगुले आपले मस्त असे एकदम लालसर तळून झालेले आहेत। ते आता आपण साईडला काढून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं आपण अजून तळून घेऊया आणि मग ते तेल नितळून आपण साईडला काढून घेऊया। तर बघू शकता मस्त असं आता आपलं झालेलं आहे, ते आपण साईडला काढून घेऊया। इथं मी एका प्लेटमध्ये पेपर टाकलाय, जेणेकरून जे आपलं तेल आहे ते पेपरमध्ये जाईल। तसंच इथं मी हे काढून घेतलेलं आहे। तर बघू शकता मस्त असे आपले गुलगुले तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। केळी फेकून देण्यापेक्षा त्या केळ्यांचा असा उपयोग करून बघा, नक्की बघा।